ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्राह्मण पुढे सांगतायत, हे यज्ञेश्वरा, जेव्हा लोक आपलं नामसंकीर्तन करतात ना, तेव्हा यज्ञातली सगळी विघ्न ही नाहीशी होतात. सप्रसीदत त्वमस्माकम आकांक्षदान दर्शनंते परिभ्रष्ट सत्कर्मणाम कीर्त्यमाने नृभिर्नाम्नि यज्ञेशते यज्ञ विघ्नाः क्षयं यान्ति तस्मै नमः. पण जेव्हा हे यज्ञस्वरूप सत्कर्म नष्ट झालं, कशामुळे? यज्ञ केला दक्षाने, पण आज जो भक्तिभाव असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे, ते प्रेम नसल्यामुळं नुसतं शुष्क कर्म त्यांनी केलं आणि त्यात भगवान शंकरांची निंदा नरसती. त्यांचा अधिकाराचा जो हवेर भाग आहे तो नाकारला. त्यामुळे हे यज्ञस्वरूप जे सत्कर्म आहे त्याचा विध्वंस झाला. आणि म्हणून आम्ही आपल्या दर्शनाची इच्छा करतोय. आपण आमच्यावर प्रसन्न व्हावं, आमचा आपल्याला नमस्कार आहे. कुठलीही गोष्ट, कुठलंही कर्म जर त्याच्या बुडाशी भगवत प्रेम नसेल, भगवत भक्ती नसेल, तर ते नुसतं कोरडं कर्म होईल. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील दयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं समर्थ म्हणाले. कर्म कोणतेही करा, पण त्याच्या बुडाशी जर भगवत प्रेम नसेल, भगवंताचं अधिष्ठान नसेल, तर ते कर्म पूर्ण होत नाही, ते अपूर्णच राहत. पण जर प्रेम असेल तर त्या कर्मामुळे मिळणारं फळ हे जास्त चांगलं असतं. यशस्मृत्याच्या नामुक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनम संपूर्णता याती सद्यो वंदे तमच्युतम असं म्हटलं जातं. कर्माच्या बुडाशी जर भगवंताचं प्रेम नसेल, भगवंताचं नामसंकीर्तन नसेल, तर ते कर्म अपुरच राहतात. आणि सगळ्या गोष्टी उत्तम योजून सुद्धा जर काही अपूर्ण राहिलं, तर त्या अपूर्णाची पूर्णता हे भगवान नामाचं सामर्थ्य आहे करण्याचं. तिथे जी भक्ती असते त्या भक्तीमुळं त्या यज्ञाला, त्या सत्कर्माला पूर्णता येते. मैत्रेयी विदुरांना सांगतायत की अशा प्रकारे सगळी माणसं यज्ञरक्षक अशा भगवान ऋषिकेशांची स्तुती करायला लागले. आणि त्यावेळेला परमचतुर अशा दक्षानं रुद्र भाषेत असलेल्या वीरभद्रानं जो यज्ञाचा विध्वंस केला होता, त्या यज्ञाला पुन्हा सुरुवात केली. सर्वांतर्यामी असलेल्या भगवान श्रीहरींनी जे सगळ्याच भागांचे, हवीर भागांचे भोगते आहेत, तरी सुद्धा तो त्रिकपाल पुरोडा स्वरूप असला जो आपला भाग होता तो घेतला आणि प्रसन्न होऊन त्यांना दक्षांना संबोधित करून काही सांगितलं. भगवंत म्हणतायत, अहम ब्रह्माच सर्वश्च जगत कारणं परम आत्मेश्वर उपद्रष्टा स्वयं दृग विशेषण. दक्षाला उद्देशून ते बोलतायत की दक्षा, जगताचं परम कारण जे काही असेल तर मीच आहे. मीच ब्रह्मा आहे, मीच महादेव सुद्धा आहे, मीच या सगळ्यांचा आत्मा आहे, मीच सगळ्यांचा ईश्वर आहे, म्हणजे नियंता आहे. ईशितुम नियमितुम शीलम इति ईश्वरा. सर्वांचं नियंत्रण करणाराही मीच आहे, मीच सगळ्यांचा साक्षी आहे आणि मी स्वतः स्वयंप्रकाशही आहे आणि उपाधी शून्यही आहे. कारण आणि कार्य ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद माझ्या ठिकाणी नाही. मीच कार्य आहे आणि मीच कारण आहे.
कुंभार मडकं तयार करतो. मडकं तयार करणारा कुंभार वेगळा, त्या मडक्यासाठी आणली जाणारी माती वेगळी, ती माती भिजवण्यासाठी लागलेलं पाणी वेगळं, मातीचा गोळा करून ज्याच्यावर ठेवायचं ते चाक वेगळं, ते चाक फिरवण्यासाठी लागणारा दांडा आहे तो वेगळा, आणि नंतर त्या मातीच्या गोळ्याला जो मडक्याचा आकार येतो, ते जे मडकं तयार होतं ते मडकं वेगळं होतं. त्या मडक्याच्या मातीमध्ये कुंभार जाऊन राहत नाही. ही सगळी कारणं आणि कार्य यामध्ये सामान्यतः आपल्याला सगळीकडे भेद दिसतो. पण परब्रह्म आणि परब्रह्मापासून त्याच्या ठिकाणच्या मायेमुळे निर्माण झालेलं हे जे सगळं जग आहे हे एकच आहे असं भगवंत दक्षाला सांगतायत. पण माझं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अन्य कुठल्याही प्रमाणांची आवश्यकता नाही. मी स्वतः सिद्ध आहे, मी स्वतः स्वयंप्रकाश आहे. आपल्याला जर एखादी वस्तू बघायची असेल तर कुठला तरी प्रकाश आपल्याला आवश्यक असतो. अंधार असेल तर काहीतरी बॅटरी म्हणा, दिवा म्हणा, आपल्याला काहीतरी लागतं. पण इथे भगवंताला बघण्यासाठी अन्य कुठल्याही प्रकाशाची आवश्यकता नाही. भगवंत स्वतःच प्रकाशमान आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची उपाधी नाही, ते निरुपाधिक आहेत. ते पुढे म्हणाले, आत्ममायाम समावेश सोहम गुणमयीन द्विज सृजन रक्षण हरण विश्वम दध्रे संज्ञा क्रियोजिताम. ही जी त्रिकोणात्मिका माया आहे तिचा स्वीकार करून मीच या जगताची रचना करतो, रचलेल्या जगाचं पालन मीच करतो, आणि काही काळ स्थितीपालन केलेल्या जगाचा संहार सुद्धा मीच करतो, आणि मीच त्या कर्मानुसार कधी ब्रह्मा होतो, कधी विष्णू होतो, कधी शंकर होतो. ही 3 वेगळी नावं आहेत एवढंच खरं आहे. पण ह्या नामांमुळं सूचित होणारी जी गोष्ट आहे हे सगळं काही मी आहे. जेव्हा एकोहम बहुश्याम भगवंत म्हणतात, परब्रह्माच्या ठिकाणी संकल्प होतो, तेव्हा ते एक असलेला अनेक कसं होणार? ते अनेक होण्यासाठी तिथे ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या सगळ्यांची आवश्यकता असते. त्या ब्रह्माच्याच ठिकाणी असलेली जी माया आहे तीच मुळात 3 गुण धारण करते, सत्व, रज आणि तम. आणि अशा गुणांचा आश्रय करून ही मूळ माया ह्या ब्रह्मांडाची, या विश्वाची, या जगताची निर्मिती करते. बरं, ते निर्माण झालंय त्याचं पालन तर व्हायला पाहिजे. ते कोण करणार? भगवान विष्णू सांगतायत, मीच ते परब्रह्म आहे ज्याच्यामुळे हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं, आणि मीच ते परब्रह्म आहे म्हणजे विष्णू स्वरूप आहे की ज्याच्यामुळं या निर्माण झालेल्या ब्रह्मांडाचं विश्वाचं पालन होतं, आणि केव्हा तरी त्याचा संहार करणारे शिवस्वरूप असा मीच आहे. नावं वेगळी असली म्हणून माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडत नाही, अंतर येत नाही. तस्मिन् ब्रह्मण्य द्वितीये केवले परमात्मने ब्रह्मरुद्रौच भूतानी भेदेन अज्ञो अनुपश्यति. असा जो भेदरहित विशुद्ध परब्रह्म स्वरूप मी आहे, त्याच्यातच अज्ञानी माणसं ब्रह्मा, रुद्र किंवा अन्य समस्त जीवांना भिन्न भिन्न रूपाने बघत असतात. ज्याप्रमाणे माणसं आपलं मस्तक, हात, पाय इत्यादी अंगांमुळे हे माझ्यापासून वेगळे आहेत अशी कधी बुद्धी धारण करत नाही, त्याचप्रमाणे माझा भक्त सुद्धा यच्चैव प्राणी मात्र माझ्यापासून भिन्न असत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, विष्णुमय जग. हे जे काही सगळं आहे हे सगळं विष्णुमयच आहे, परब्रह्म स्वरूपच आहे. आमच्या ठिकाणच्या अज्ञानामुळं, अविद्येमुळं आम्हाला तिथे वेगवेगळे भेद दिसतात.
तुका म्हणे एका देहाचे अवयव. माणसाला निरनिराळे अवयव असतात, पण हात म्हणजे मी आहे असं म्हणत नाही, पाय म्हणजे मी आहे असं म्हणत नाही. हात, पाय, कान, नाक, डोळे या सगळ्यांमुळे तयार झालेला जो देह आहे तो देह मी आहे असं तो म्हणतो. भगवंतही म्हणतात की हे सगळंच मी आहे, माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही, भिन्नत्व नाही. आणि म्हणून जो खरा भक्त आहे तो कधीही भेदबुद्धी ठेवत नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे त्याला भगवंतच दिसतो, त्याची दृष्टी परब्रह्ममयच असते. त्रयाणाम एक भावानाम यो न पश्यति वै वेदान सर्वभूतात्मनां ब्रह्मन स शांती अधिगच्छति. दक्षाला उद्देशून भगवान सांगतात, म्हणाले ब्रह्मा विष्णू महेश ही आमची 3 नावं जरी वेगळी वाटली तरी स्वरूपतः आम्ही सगळे एकच आहोत आणि आम्हीच संपूर्ण जीवरूप आहोत. त्यामुळं जो आमच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव बघत नाही, जाणत नाही, त्यालाच सर्व सुखाची विश्रांती जी शांती आहे ती प्राप्त होते. जोपर्यंत भेदबुद्धी आहे तोपर्यंत जीव कधीही शांत होऊ शकत नाही. मीच सगळं आहे, मीच ते परब्रह्म आहे असं जेव्हा जीवाला वाटेल, असा जेव्हा जीवाला अनुभव येईल, अनुभूती येईल, मग त्यावेळेला कोणी कोणापासून घाबरायचं, कोणी कोणाला भ्यायचं. आणि भीतीच नाहीशी झाली की चित्तामध्ये पूर्णतः शांती भरून राहते. पुढे मैत्रेय मित्रांना पुढचा विषय सांगतायत, तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.